नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. MPSC कंबाईनची जाहिरात येऊन गेली आणि त्यामध्ये PSIचं एकही पद नव्हतं. आता एक नवीन ऑफिशियल इन्फॉर्मेशन आलेली आहे की ज्यामध्ये PSIची 392 जी पदं जी आहेत ना, तर त्यासाठी नवीन सुधारित जाहिरात येणार आहे. हे नवीन मुख्य अपडेट आहे MPSC कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कारण की आता 7 दिवसात जाहिरात जी आहे तर ती नवीन अपडेट होऊन येणार आहे. चला वेळ न दवडता आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये काय अपडेट आहे ते बघूया. बघा यामध्ये अभिमन्यू पवार हे जे आहेत तर यांच्याकडून हे ऑफिशियल ट्विट आलेलं आहे. बीजेपीचे हे आमदार आहेत आणि यांनी काय माहिती दिलेली आहे ती आपण जाणून घेऊया. बघा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आता ही 2 दिवसापूर्वीचं ऑफिशियल ट्विट आहे. एक्स वरती जाऊन, जे अगोदर ट्विटर होतं त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता. यामध्ये दिलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे. असून सदर जाहिरातीमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदांचा समावेश नसल्याची बाब विद्यार्थ्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली. म्हणजे आता इथं सगळ्यांनाच माहिती आहे की PSIच्या बद्दल एकही जागा त्यामध्ये नव्हती, पण यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी अभिमन्यू पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत लोकसेवा आयोगाच्या सचिव श्रीमती सुवर्णाजी खरात यांच्याकडे विचारणा केली असता, म्हणजे यांनी ज्या MPSCच्या ज्या सचिव आहे, आयोगाच्या ज्या सचिव आहे सुवर्ण खरात यांच्याशी विचारणा केली, तर त्यांनी सांगितलं की गृह विभागाकडून अद्याप मागणी पत्र प्राप्त झाले नसल्याने जाहिरात आली नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आपलं जे पोलीस खातं आहे, गृह खातं आहे, त्यांच्याकडून जे मागणी पत्र जे त्यांच्या आयोगाकडे जायला पाहिजे 2025 साठी, तर ते पोहोचलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर गृह विभागाचे अमुस अखिल भारतीय मला याचा फुल फॉर्म नाही सांगता येणार, श्री इकबाल सिंह चहलजी व राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी यांच्याकडे पाठपुरावा केला. म्हणजे यांनी शुक्ला मॅडमकडे देखील पाठपुरावा केला. त्यांनी 29 जागांच्या बिंदू नामावलीबद्दल काही त्रुटी असल्याचे मागणीपत्र अंतिम करता आले नसल्याने त्यांनी सांगितले. म्हणजे ही 29 ज्या जागा आहे त्यांच्या बिंदू नामावलीबाबत काही त्रुटी होत्या. ठीक आहे. तर त्या त्रुटी ज्या आहेत तर त्या अंतिम करता नाही आल्या, स्क्रुटिनिंग त्याची झाली नाही, फायनलाइज नाही झालेलं, म्हणून ही जाहिरात आली नाही. काही वेळापूर्वीच ही बाब मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. म्हणजे यांनी ही जी माहिती आहे तर ही मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिलेली आहे की कशा पद्धतीने आयोगाकडे ते मागणीपत्रच आलेलं नाही आहे. मग महासंचालकाकडे विचारलं तर त्यांनी सांगितलं की बिंदू नामावली फायनल नाही झाली म्हणून त्याचं मागणीपत्र पाठवलं नाही गेलं. आणि मग ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर पोहोचली. आता पुढे निदर्शनास आणून दिली व 29 जागाची बिंदू नामावली अंतिम होण्याच्या अधीन राहून उर्वरित जागाचे मागणीपत्र तात्काळ आयोगाला पाठवण्यात यावे अशी विनंती केली. म्हणजे यांनी फक्त काय केली, विनंती केली. येईल नाही येईल ते नंतर पुढे आहे. ठीक आहे, विनंती केली. त्यामुळे येत्या 2 दिवसात 392 जागांच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचे मागणीपत्र आयोगाकडे पाठवण्यात येईल असे गृह विभागाने आश्वस्त केले आहे. म्हणजे गृह विभागाने आश्वस्त केलं आहे की 2 दिवसामध्ये जे आपलं फायनलाइज करायचे बिंदू नामावली 392 जागांसाठी, तर ती फायनलाइज होणार आहे आणि ती आयोगाकडे पाठवली जाणार आहे. आणि आठवड्यातच सुधारित जाहिरात प्रसिद्ध होईल. म्हणजे आता आजचा शनिवार आहे, तर पुढच्या आठवड्यामध्ये प्रॉबेबली मंगळवारी जे आहे, मंगळवारीपर्यंत ही जी जाहिरात आहे तर ही अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे रिव्हिजन करून हे जे पद आहेत तर ही पदं त्यामध्ये ॲड होतील आणि हे येतील. यामध्ये तुम्ही CMO महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस, BJP महाराष्ट्र हे सगळे यांनी टॅग केलेलं आहे. सदरील ट्विट जे आहे तर ते अवेलेबल आहे. येस, विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जर तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल तर तुम्ही विचारू शकता. आतापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. राम राम.